नमस्कार, मी पूजा पवार फ्रॉम हिट मराठी. आपल्या हवा कोणाची या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. तर आपण आता आलो आहोत कोपरगावमध्ये. या भागात निवडणुकीदरम्यान हवा कोणाची हे जाणून घेऊयात लवकरच. जगदळे किती वर्षांपासून राहता कोपरगाव? कोपरगावमध्ये आता आमचं मूळ गाव हेच आहे, कोपरगावचंच मूळ रहिवासी. काय बोला तुम्ही कोपरगावच्या विकासाबद्दल? गेल्या काही वर्षात कोपरगावचा विकास झालाय का? आशुतोष दादा जसे आले तसं कोपरगावात रस्ते वगैरे झाले. पूर्वी रस्त्यावर धूळ असायची खूप, तर कोपरगावला धूळगाव म्हणून असं नाव पडलं होतं. पण मग आशुतोष दादा आल्यापासून जरा रस्ते वगैरे व्यवस्थित झाले, पाण्याचा प्रश्न पण सुटला आहे, त्यामुळे धुळीचा प्रश्न निश्चितच मार्गी लागला आहे. आणि आता हळूहळू प्रगती पण होत चालली आहे. भविष्यात 100% कोपरगाव स्मार्ट सिटी म्हणून होण्याची शक्यता आहे आणि दादांचा प्रयत्न राहील 100%. आशुतोष दादांच्या मार्गदर्शनाखालीच आता काका कोयटे उभे राहिलेले आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काका कोयटे आता हे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत ते आणि समता बँकेचे ते मेन आहेत, त्यामुळे त्यांना अनुभव वगैरे सगळा दांडगा आहे आणि निश्चितच ते नगरपालिका हातात घेतल्यानंतर सुधरून टाकेल कोपरगाव, व्यवस्थित होईल कोपरगाव याची तर 100% खात्री आहे. मला विश्वास आहे की जर समजा काका कोयटे जर निवडून आले तर ते दादांच्या हाताला हात धरूनच कोपरगावचा विकास करतील. निश्चितच करतील, कारण त्यांचा अनुभव आणि दादांचा अनुभव या दोघांमुळे कोपरगाव निश्चितच सुधारेल याची खात्री आहे कोपरगावकरांना. यावर्षीच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षाच्या पदासाठी कोण बाजी मारेल? आता राष्ट्रवादी पक्षाकडून काकाजी कोयटे आहे, तसं 100% आम्हाला खात्री आहे की काकाजी कोयटे 100% नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील. काय सांगाल कोपरगावच्या गेल्या काही वर्षातल्या विकासाबद्दल? गेल्या काय वर्षाबद्दल बोलायचं म्हटलं तर असं आहे, 2019च्या अगोदर कोपरगाव जे 40 वर्षापूर्वी होतं त्यात एक 10-5% फक्त फरक पडला होता एवढ्या 40 वर्षामध्ये. पण 2019 नंतर जेव्हा आमदार आशुतोष दादा काळे झाले त्यानंतर जवळपास आत्तापर्यंत तो 40 वर्षामध्ये विकास झाला नाही, तो दादांनी 5 वर्षामध्ये केला. आणि त्यानंतर आत्ता दुसऱ्या टर्मला दुसरं पर्व जे सुरू झालं आहे त्यातही भरपूर असे कामं त्यांनी दादांनी सुरुवात केलेली आहे आणि काही जे कामं मंजूर झाले आणि अजून भरपूर मंजुऱ्या येणे बाकी. तर दादांचा विकास जर बघितला, दादांचे काम जर बघितले तर असं वाटतं की अजून ह्या टर्म आणि पुढच्या टर्ममध्ये कोपरगावचा विकास आणि कोपरगावातली कामं हे मला जर असं वाटतं की भरपूर चांगले आणि उत्कृष्ट दर्जाचे होणार. विरोधकांनी किती जरी बोलले ना की हे इतका निधी आणला, कुठं गेला, काय गेला आणि पैसे खाल्ले, हे खाल्ले, ते खाल्ले, तर असं काहीच नाही आहे. आता कसं जे काम करतो त्याला माहीत असतं निधी आणणे अवघड आहे. निधी आणून त्याच्यातले पूर्ण कामं चांगलं दर्जेदार करून घेणे आणि एवढं सगळं चांगलं करून मग ते विरोधकांना पण सहन करणे, एवढी ताकद फक्त आमच्या आमदार साहेबांमध्येच आहे, बाकी कोणामध्ये नाही आहे. आता त्यांच्याच उमेदवारीखाली काका कोयटे उभे राहिलेले, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काकाजी कोयटे हे कोपरगावला राजकारणामध्ये एक मुरब्बी माणूस आहे. काही कारणास्तव त्यांनी मध्यंतरी राजकारण थांबवलं होतं, सोडलं होतं, कारण त्यांना असं जवळच्या लोकांपासून धोका झाला होता. कालच त्यांनी सांगितलं की मी माझ्या समता बँकेमध्ये जे ज्यांनी कर्ज घेतलेले होते त्यांच्याकडनं 100% सक्तीची वसुली केली, म्हणून त्यांनी काकांच्या विरोधामध्ये काम करून आणि त्यांना पाडलं नगराध्यक्षपदासाठी. मग त्यांनी तो संन्यास घेतला, थांबले ते. त्यांना थोडं वाईट वाटलं की आपण चांगले कामं केलेले. आता सहकार क्षेत्रामध्ये खूप चांगले कामं केले काकांनी. बँकेच्या पतसंस्थामार्फत, बँकेमार्फत त्यांनी खूप गरजू लोकांना कर्ज वाटप करून त्यांना एक व्यवसायाची संधी दिलेली. त्यानंतर मला तरी असं वाटतं की काकांचं काम हे निवारापासून तर कोपरगावच्या ह्या कोपऱ्यापर्यंत त्यांचे सहकारी मित्र, त्यांच्यासोबत असणारे त्यांचे काही राजकीय नेते मित्र, अशा सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी खूप काही विकास चांगलं कामं केलेलं कोपरगावमध्ये. त्याच्या अगोदर मला तर आठवत पण नाही, माझं जितकं वय नाही तितकं त्यांचं त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं राजकारणामध्ये त्यांनी कामं केलेले. आत्ता पण इथून पुढं काकांचं काम जर म्हणायला सांगायला गेलं तर आता ज्या म्हणजे ताकदीनं ज्या जोशमध्ये ते आत्ता उत्साहामध्ये कामाला लागले, तर 6000 घरांचा त्यांनी एक अभ्यास घेतलेला. आत्ता असं घेतलं की तुमच्या एरियामध्ये काय समस्या बाकी, काय कामं बाकी आणि काय कामं चांगले झालेले, दोन्ही स्टडी चालू आहे. त्यांची खूप मोठी टीम फिरते आहे गावामध्ये, खूप चांगलं त्यांचा एक अभ्यास चालू आहे आत्ता की अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे आणि ते झाल्यानंतर समस्या संपल्यानंतर अजून नवीन काय करायचं आहे हे त्यांचं विजन आहे. खूप चांगलं एक आपल्याला नगराध्यक्ष लाभणार आहे जर जनतेने त्यांना चांगला कौल दिला, चांगलं मतदान झालं त्यांना झालं म्हणजे आता तर मला असं वाटतं की एक हिशोबाने काका आमच्या नगराचे झालेलेच आहे.
आणि एक फक्त आता बघायचं बाकी हे जे का लीड किती पडतं आहे, विनिंग सीटच्या जास्त आपल्याला लीड किती पडतं हे आपल्याला चांगलं मत त्यांनी लोकांनी द्यावं आणि त्यांना नगराध्यक्ष बनवावे, म्हणजे जेणेकरून आमचे आमदार साहेबांचे पण हात बळकट होतील, जास्तीत जास्त निधी आणून चांगला विकास आपल्या कोपरगावसाठी करू शकतील.